युधिष्ठिराने जुगार का खेळला? एक चांगला माणूस एका चुकीच्या निर्णयामुळे सर्व काही हरवू शकतो का? महाभारतात हे खरंच घडलं होतं. धर्मराज युधिष्ठिराने एका खेळात राज्य, भाऊ, स्वतःचा सन्मान आणि द्रौपदीलाही पणाला लावलं. पण प्रश्न आहे, युधिष्ठिराने जुगार का खेळला? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाभारतात जर एक निर्णय नसता घेतला तर कदाचित कुरुक्षेत्र युद्धच झालं नसतं. एक असा निर्णय ज्यामुळे राज्य गेलं, मान गेला, पत्नीचा अपमान झाला आणि लाखो लोकांचा मृत्यू झाला. प्रश्न आहे, धर्मराज युधिष्ठिराने जुगार का खेळला? युधिष्ठिर सत्यवादी, शांत, न्यायप्रिय, ज्याला लोक धर्मराज म्हणायचे, पण हाच युधिष्ठिर एका सभेत बसतो, फासे टाकतो आणि एक एक करून सर्व काही हरतो. राज्य, संपत्ती, भाऊ, स्वतःला आणि शेवटी द्रौपदीलाही. इतका ज्ञानी माणूस अशी चूक कशी करू शकतो? आज आपण जाणून घेणार आहोत जुगाराचं खरं कारण, त्या निर्णयामागची मानसिकता आणि त्याचे भयानक परिणाम. जुगाराचं आमंत्रण. राजसूय यज्ञानंतर पांडवांची कीर्ती वाढली होती. इंद्रप्रस्थ समृद्ध होतं. जनता आनंदात होती. हे सर्व पाहून दुर्योधनाच्या मनात चळफळाट निर्माण झाला. त्याने पाहिलं, पांडवांकडे सत्ता आहे, सन्मान आहे, लोकांचे प्रेम आहे आणि स्वतःकडे फक्त ईर्ष्या. त्याने ठरवलं, युद्धात हरवणं कठीण आहे म्हणून कपटाने हरवू. शकुनी होता त्याचा मामा, फसवणुकीचा मास्टर. त्यांनी धृतराष्ट्राला पटवलं आणि पांडवांना जुगारासाठी बोलावलं. युधिष्ठिराने नकार का दिला नाही? तर यामागचे कारण बघूया. युधिष्ठिराला माहीत होतं जुगार वाईट आहे, तरीही तो गेला. कारण त्या काळात राजाला सभेचं आमंत्रण नाकारणं अपमान मानलं जायचं. धृतराष्ट्र राजा होता, त्याचा आदेश दुर्लक्ष करणं कठीण होतं आणि युधिष्ठिराला जुगाराची कमकुवत आवड होती. हो, धर्मराज असूनही त्याला फाशाचं आकर्षण होतं. त्याला वाटलं तो न्यायाने खेळेल, कुणी फसवणार नाही. पण तो एक गोष्ट विसरला, समोर शकुनी बसला होता. शकुनी साधा खेळाडू नव्हता, तो फासे आपल्या मनाप्रमाणे फिरवत होता. कपट, धूर्तपणा आणि मानसिक खेळ. युधिष्ठिर सत्याने खेळत होता, शकुनी फसवणुकीने. हा जुगार नव्हता, हा सापळा होता. एक एक हार सुरुवातीला धन हरलं, नंतर हत्ती, घोडे, सेना हरली, मग राज्य. कल्पना करा, एक राजा स्वतःच्या हाताने स्वतःचं साम्राज्य हरवत होता. पण खेळ थांबला नाही. युधिष्ठिराचं मन त्या क्षणी अस्थिर झालं होतं. जुगाराची सर्वात मोठी समस्या हीच, हरलेला माणूस विचार करत नाही, तो फक्त परत जिंकण्याचा प्रयत्न करतो. मग त्याने भाऊपणाला लावले. नकुल, सहदेव, अर्जुन, भीम सर्व हरले. सभागृह शांत झालं, पण अजूनही थांबता आलं असतं. यानंतर युधिष्ठिराने स्वतःलाच पणाला लावलं आणि तोही हरला. आता तो स्वतःच गुलाम झाला होता. एक धर्मराज स्वतःचं स्वातंत्र्य हरला. पण पुढे जे झालं ते इतिहासातील सर्वात काळं पान ठरलं. द्रौपदीचा अपमान. युधिष्ठिराने द्रौपदीला पणाला लावलं. ही फक्त हार नव्हती, हा विश्वासघात होता. द्रौपदीला सभेत ओढून आणलं गेलं. तिने प्रश्न विचारला, जो स्वतःला हरला त्याला मला पणाला लावण्याचा अधिकार उरतो का? सभेत भीष्म, द्रोण, विदुर सर्व बसले होते, पण बहुतेक शांत राहिले. दुःशासनाने वस्त्र हरण्याचा प्रयत्न केला, त्या क्षणी मानवताही हरली आणि श्रीकृष्णाने द्रौपदीची लाज वाचवली. भीमाचा राग ज्वालामुखीसारखा भडकला. त्याने शपथ घेतली, दुःशासनाचं रक्त पिईन, दुर्योधनाची मांडी फोडीन. ही शपथ नंतर युद्धात पूर्ण झाली. एका जुगाराने संपूर्ण वंशाच्या विनाशाची बीज पेरली होती. धृतराष्ट्राने घाबरून सर्व परत दिलं, पण दुर्योधनाने पुन्हा जुगार खेळवला आणि यावेळी अट होती 12 वर्ष वनवास,
आणि 1 वर्ष अज्ञातवास. पांडव पुन्हा हरले. राजे जंगलात गेले. राणी द्रौपदी अपमान सहन करून निघाली. युधिष्ठिराची चूक काय होती? युधिष्ठिर वाईट नव्हता, पण चांगला माणूस असूनही चुकीचे निर्णय घेऊ शकतो. त्याच्या चुकीच्या लोकांवर विश्वास, नकार द्यायची हिंमत नाही, जुगाराचं आकर्षण आणि हरल्यानंतर थांबला नाही. स्वतःच्या लोकांना पणाला लावलं. धर्मराज असूनही त्या दिवशी तो धर्मापासून दूर गेला आणि याचे परिणाम असे झाले. त्या एका दिवसामुळे द्रौपदीचा अपमान झाला. भीमाने सुडाची शपथ घेतली. पांडव वनवासात गेले. कौरव अहंकारी झाले. कुरुक्षेत्र युद्ध निश्चित झालं. लाखो लोक मरले. इतिहास बदलला. कधी कधी माणूस वाईट नसतो, पण एक चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलवतो. युधिष्ठिराने जुगार मजेसाठी नाही खेळला. परंपरा, दबाव, कमजोरी आणि चुकीचा विश्वास यामुळे खेळला. पण परिणाम भयंकर. आजही अनेक युधिष्ठिर आपल्या आसपास आहेत, जे मनाने चांगले असतात, कुणाचं वाईट कधीच करत नाहीत, पण लोक काय म्हणतील, नकार दिला तर अपमान होईल या भीतीने चुकीच्या गोष्टी मान्य करतात. कोणी मित्रांच्या दबावात चुकीचा निर्णय घेतो, कोणी नातं टिकवण्यासाठी अपमान सहन करतो आणि कोणी व्यसनात अडकतो. कोणी घरच्यांसाठी स्वतःचं सुख हरवतो आणि मग हळूहळू हरवत जातं सर्व काही. सन्मान, शांतता, नाती, आत्मविश्वास. युधिष्ठिराची चूक जुगार नव्हती, फक्त त्याची खरी चूक होती वेळीच नाही म्हणता न येणं. माणसाच्या आयुष्यात अनेकदा फासे टाकले जात नाहीत, पण रोज निर्णय घेतले जातात आणि काही निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. म्हणून लक्षात ठेवा, चांगलं मन असणं सुंदर आहे, पण ठाम मन असणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. महाभारत आपल्याला शिकवतं, वाईट सवय छोटी असली तरी तिचा परिणाम संपूर्ण घर उद्ध्वस्त करू शकतो. आणि चांगला माणूस असणं पुरेसं नाही, योग्य निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मते युधिष्ठिर दोषी होता की परिस्थिती? कमेंट करून नक्की सांगा. अशाच महाभारताच्या खोल कथा पाहण्यासाठी महाभारत सारला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून पुढचा भाग तुम्हाला मिस होणार नाही. धन्यवाद.